वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गल्लोगल्ली पाण्याच्या हजारो टपऱ्या राजरोसपणे सुरू असताना अन्न व औषध प्रशासन विभाग मात्र कमालीचा सुस्त असल्याचं समोर आलंय। गेल्या 6 महिन्यात एफडीएनं संपूर्ण जिल्ह्यात टपऱ्यांवरती अवघ्या 42 कारवाया केल्यात। याचे गणित मांडल्यास जिल्ह्यात महिनाभरात सरासरी अवघ्या 7 टपऱ्यांचीच तपासणी झाल्याचं स्पष्ट होते। या मोहिमेदरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 42 टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अन्न सुरक्षेचा बोजवारा उडवणारी 37 दुकाने सील करण्यात आली आहेत। तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणारी 8 वाहनंही जप्त करण्यात आली आहेत। या संपूर्ण कारवाईत तब्बल 37,40,930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जिल्ह्यातील पान टपऱ्यांवर सध्या प्रतिबंधित ओला मावा आणि गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सध्या टपरी चालक प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत लपून छपून गुटखा आणि ओल्या माव्याची बिनधास्त विक्री करतोय। तरुणाई या विळख्यात अडकत असताना ही छुप्या पद्धतीची विक्री कधी बंद होणार असा संतप्त सवाल नागरिक करतात। आरोग्याचा मोठा धोका असताना महिन्याला फक्त 7 कारवायाच हा संत कारभार म्हणजे केवळ फारसे ठरत असून अवैध विक्रेत्यांना प्रशासनाचं अभय आहे का अशी शंका उपस्थित होतीये। आधी 6 महिन्यात अवघ्या 42 कारवाया झाल्या होत्या, तर आयुक्त तुकाराम मुंडेंनी पदभार घेताच अवघ्या 1.5 महिन्यात 25 धडक छापे टाकले। आधी सरासरी फक्त 7 कारवायांची होती, ती मुंडे पॅटर्नमुळे थेट 16वर पोहोचली असून यंत्रणेला गती आली आहे। गोपनीय माहिती व तक्रारीनुसार 9 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यात धडक तपासणी सुरू आहे। टपरी चालकांनी बेकायदेशीर गुटखा, ओला मावा किंवा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची छुपी विक्री करू नये, अन्यथा नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।